नमस्कार मित्रांनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 5वी ह्या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक 19 अनुभव दुसरा याचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपल्या चॅनलवर अनुभव दुसरा ह्या पाठाचे स्पष्टीकरण मी अपलोड केलेलं आहे. अद्यापपर्यंत ज्यांनी ते व्हिडिओ पाहिला नसेल मागील, तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहायचा आहे आणि तरच तुम्हाला आजचा हा स्वाध्याय समजणार आहे. आणि मित्रांनो, इयत्ता 5वी ह्या वर्गामध्ये ज्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात, तर त्याचे देखील मी व्याकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर जे विद्यार्थी परीक्षेला बसले असतील त्यांनी ते व्हिडिओ पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला थोडं मराठी व्याकरणाचा व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं लिहिता येतील. तर पाहूया आजच्या भागामध्ये अनुभव दुसरा याचा स्वाध्याय. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, आईला पाहताच मुलगा धावत का गेला? कारण आईच्या हातातील 2 मोठ्या जड पिशव्या असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. आईला मदत करावी म्हणून मुलगा आईला पाहताच धावत गेला. या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? तर आईने महिन्याभराचं किराणा सामानाच्या जड पिशव्या हातात उचलून आणल्या, त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील उत्तरं लिहू शकतात. पाहूया आता पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न, आईला बरे का वाटले? कारण मुलाने आईच्या हातातली किराणा सामानाची एक पिशवी स्वतः उचलली, त्यामुळे मुलाने आईचं काम थोडं हलकं केलं, म्हणून आईला बरं वाटले. पुढचा प्रश्न, चौथा, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचं ठरवलं? किंवा मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? तर मुलाने शाळेला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी किराणा सामान आणायचे ठरवले. अशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ते तुम्ही लिहिले देखील असतील. तर पाहूया आता पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा, खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा आणि लिहा. तर मित्रांनो, ह्यामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? शरीराचे भाग असणारे शब्द. आता उदाहरणादाखल 1-2 शब्द दिलेले आहेत. तर पहिला आहे सामान. आता ह्या सामान ह्या शब्दामध्ये आपल्याला कुठल्या शरीराचा भाग दिसत आहे? तर मान हा शब्द शरीराचा भाग असणारा शब्द आहे, म्हणून आपण मान हा शब्द इथे लिहिलेला आहे. त्यानंतर पोपट. आता पोपट ह्या शब्दामध्ये पोट हा शब्द काय आहे? शरीराचा भाग असणारा शब्द आहेत. तर असे अजून आपल्याला काही शब्द पाहायचे आहेत आणि त्याच्यामधले शरीराचे भाग असणारे शब्द लिहायचे देखील आहेत. तर बघा, पहिला पाठवणे. आता याच्यामध्ये पाठवणी ह्या शब्दामध्ये पाठ हा शब्द आलेला आहे, म्हणून आपल्याला पाठ या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द पोटपूजा. मग ह्या पोटपूजा शब्दामध्ये आपल्याला पोट हा शरीराचा भाग असणारा शब्द सापडलेला आहे, म्हणून आपण पोट हा शब्द इथे लिहिला. त्यानंतर पुढे यजमान. आता मान हा देखील शरीराचा भाग आहे, म्हणजे शरीराचा एक अवयवाचा भाग आहे. त्यानंतर पुढे पाय पुसणे. आता याच्यामध्ये पाय हा शब्द देखील आलेला आहे, म्हणजे लेग्स. त्यानंतर आगबोट. तर ह्या शब्दामध्ये बोट हा देखील शब्द आहे शरीराचा भाग असणारा, म्हणून बोट हा शब्द इथे आपण लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द गालबोट. आता याच्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत बघा, गाल आणि बोट, म्हणून आपल्याला गाल हा पण शब्द लिहायचा आणि बोट हा देखील शब्द लिहायचा. पुढे आहे तोंडपाठ. आता ह्या देखील शब्दामध्ये 2 शब्द आहेत, तोंड आणि पाठ, म्हणून आपण तोंड आणि पुढे पाठ हा शब्द लिहिला. पुढचा शब्द आहे नाकतोडा.
आता नाकतोडामध्ये नाक हा देखील आपल्या शरीराचा भाग असणारा शब्द आहे, म्हणून नाक हा शब्द या पद्धतीने आपण लिहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण शरीराचे भाग असणारे शब्द ओळखलेले आहेत आणि ते लिहिलेले देखील आहेत आणि तुम्ही देखील लिहू शकतात. तर आता पाहूया पुढचा प्रश्न. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा, म्हणजेच अपोजिट वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला शब्द आहे मोठे. मोठेचे अपोजिट छोटे. तर इथे शब्दाचं उत्तर लिहिलेलं आहे पण छोटे. पुढचा शब्द आहे हसणे. हसण्याचे अपोजिट रडणे. त्यानंतर जड, हलके. पुढचा खाली, वर. जाणे, येणे. सांडणे, त्याच्या अपोजिट भरणे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही विरुद्ध अर्थाचे शब्द देखील पूर्ण इथे केलेले आहेत. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा आणि ते पण काय करायचे आहे आपल्याला लिहायचे देखील आहे. आता इथे बरेच शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे सामानाला, दुसरा शब्द आहे बाजारात, तिसरा शब्द आहे चाललीस आणि चौथा शब्द आहे मनापासून. आता ह्या शब्दांमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, जे शब्द लपलेले आहेत ते इथे ह्या भागामध्ये लिहायचे आहेत. मग आपण पहिल्या शब्दामध्ये पाहूया सामानाला. मग आता याच्यामध्ये कुठला अर्थपूर्ण शब्द सापडला आपल्याला, तर सामान. तर सामान हा शब्द सापडला. त्यानंतर पुढचा शब्द कोणता सापडतोय अर्थपूर्ण, नाला. त्याच्यानंतर काय पुढचा शब्द शोधूया आपण, माला. बघा माला हा पण देखील आपल्याला अर्थपूर्ण शब्द सापडलेला आहे. त्यानंतर मासा, उलटा पण आपण शोधू शकतो मासा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शब्द काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आता पुढचा शब्द पाहूया बाजारात. मग इथे बाजार हा आपल्याला अर्थपूर्ण शब्द सापडलेला आहे. त्यानंतर रात. त्यानंतर बात. असे अनेक शब्द आपल्याला ह्या शब्दांमध्ये सापडत आहेत. तर अजून तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही ह्या भागामध्ये लिहू शकतात किंवा तुम्ही मला नोटबुकमध्ये तुम्ही लिहायचेच आहेत आणि कमेंट करून देखील मला कळवायचे आहेत. तर हे शब्द मी तुमच्यासाठी दाखवून ठेवलेले आहेत, तर त्याचे उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहेत. तर पुढचा शब्द पाहूया आपण चाललीस. मग त्याच्यामध्ये बघा चाल. त्यानंतर चाली. त्यानंतर लस म्हणजेच व्हॅक्सिन. आता तुम्ही कोरोना व्हॅक्सिन घेतली असेल ना, तुम्ही नसेल घेतली, तुमच्या घरच्यांनी घेतली असेल, कारण लहान मुलांना लस अवेलेबल नव्हती. तर अशा पद्धतीने हे देखील शब्द आपण इथे पूर्ण केलेले आहेत आणि उरलेले शब्द तुम्ही लिहायचे आहेत. आता पुढचा शब्द पाहूया मनापासून. मग आता याच्यामध्ये आपल्याला मना हा शब्द अर्थपूर्ण सापडलेला आहे. तर मना, त्यानंतर पासून, त्यानंतर मन हा शब्द देखील आपल्याला इथे सापडलेला आहे. मन म्हणजेच माइंड. त्याच्यानंतर पान, वहीचं पान, झाडाचं पान. अशा पद्धतीने आपण हे शब्द काय केलेले आहेत इथे लिहिलेले आहेत. अजून जर काही शब्द सापडले तर ते तुम्ही ह्या भागामध्ये लिहू शकतात आणि मला कमेंट करून कळवायचे आहेत. जर तुम्ही कमेंट केलं तर मला लक्षात येईल की मी जे काही व्हिडिओ टाकते ते तुम्ही काळजीपूर्वक पाहत आहात आणि तुम्हाला त्यांचा फायदा देखील होतोय. तर तुम्हाला हे उत्तर लिहायचे असेल तर लिहू शकतात, अन्यथा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तर पाहूया आता पुढचा प्रश्न. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. आता आपल्याला इथे ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर ते शब्द असे आहेत असतो, हळूहळू, शाळा, लवकर आणि पडली. हे शब्द काय करायचे आहेत आपल्याला वाचायचे आणि जिथे जिथे फिलिंग द ब्लँक्स असेल, रिकाम्या जागा असेल, त्या ठिकाणी ते शब्द काय करायचे आहेत आपल्याला लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न पाहूया आपण. संजू डॅश डॅश उठतो. तेव्हा संजू केव्हा उठतो, तर संजू लवकर उठतो, म्हणून आपल्याला लवकर हा शब्द ह्या पद्धतीने इथे लिहायचा आहे. मग आपलं वाक्य कसं पूर्ण झालेलं आहे, संजू लवकर उठतो. दुसरं वाक्य आहे गोंगल गाय डॅश डॅश चालते. तर गोंगल गाय हळूहळू चालते, म्हणून आपल्याला हळूहळू हा शब्द इथे
लिहायचं आहे. ते वाक्य कसं तयार झालं? गोंगलगाय हळूहळू चालते. त्यानंतर तिसरं वाक्य, हा बंगला नेहमी बंद डॅश डॅश. तर हा बंगला काय असतो? बंद असतो. म्हणून आपल्याला कुठला शब्द लिहायचा आहे? हा बंगला नेहमी बंद असतो. असं इथे आपल्याला वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि पण ते लिहिलेलं देखील आहे. नंतर पुढचे वाक्य पाहूया. ई डॅश डॅश वेळेवर भरते. काय वेळेवर भरते? तर शाळा वेळेवर भरते. म्हणून आपल्याला इथे शाळा हा शब्द या पद्धतीने लिहायचा आहे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न, या वर्षी खूप थंडी डॅश डॅश. तर कुठला शब्द राहिलेला आहे? पडली हा शब्द राहिलेला आहे. म्हणून आपण पडली हा शब्द ह्या पद्धतीने इथे लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नातील संपूर्ण वाक्य पूर्ण केलेले आहे आणि ते तुम्ही लिहिलं देखील असेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि मी जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. आणि ह्या व्हिडिओ संदर्भात देखील काही कमेंट असेल तर त्या कमेंट देखील मला कळवायच्या आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवायचं. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.